ची डिश आपली रेडी झाली आहे। जे आपण स्पायसी चिल्ली पोटॅटो बनवले आहेत ती एक चायनीज डिश होती ही। तर संपूर्ण रेसिपी तुम्ही पाहिली असाल, इन्ग्रेडियंट संपूर्ण समजले असाल तर मित्रांनो अवश्य ही डिश रेसिपी बनवा आणि आनंद घ्या। पाहू शकता खूप सुंदर अशी दिसते, खूप छान असा रंग आला आहे। जे आपण स्पायसी चिल्ली पोटॅटो बनवले आहेत ते जी मेन प्रोसेस आहे ना ती आहे मॅरिनेशन। तर हे बटाटो आहेत ना एका बाउलमध्ये काढून घेऊया। 2 चम्मच आहे ना मैदा घालायचा आहे, त्यानंतर आहे ना 4 चम्मच आहे ना कॉर्नफ्लोअर घालायचं आहे। चम्मच छोटे आहेत, तुम्हाला दाखवतो, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर कलरसाठी आहे ना काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे, तुम्ही फूड कलर सुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं। आता आपण बटाटे उकडण्यासाठी सुद्धा मीठ घातलं होतं, आता आपण मॅरिनेशनला सुद्धा घालतोय। आणि जेव्हा आपण सॉस बनवणार ना याचा चिली सॉस पोटॅटोसाठी, क्रिस्पी बटाटे जे बनवतो त्यांच्यासाठी त्याच्यात सुद्धा घालणार आहोत। त्यासाठी ना मीठ आपल्या चवीनुसार घाला। 1 चम्मच घालणार आहोत काळा मिरी पावडर, याच्याने खूप छान अशी टेस्ट येते, अवश्य तुम्ही वापरा। तर चला एक छोटासा रिव्ह्यू देतो। एक आपण बटाटा घेऊया, पाहू शकता बटाटा खूप छान सुंदर असा शिजला गेला आहे, कोटिंग रंग खूप सुंदर आहे। तर एक बाईट आपण बटाट्याची घेणार आहोत। खूप सुंदर स्पायसी अशी ही डिश आहे। मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीमध्ये। मित्रांनो आज आपण आहे ना एक चायनीज डिश बनवणार आहोत। खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही डिश आहे, झटपट बनणारी सुद्धा डिश आहे। कमीत कमी साहित्यात ती आहे क्रिस्पी चिल्ली पोटॅटो। म्हणजे जर आपल्या मराठी भाषेत बोलायचं झालं तर क्रिस्पी म्हणजे कुरकुरीत, चिल्ली म्हणजे तिखट आणि पोटॅटो म्हणजे बटाटे, म्हणजे तिखट बटाटे आपण बनवणार आहोत चायनीज स्टाईलमध्ये। खूप सोपी सिंपल अशी ही रेसिपी डिश आहे। तर मित्रांनो अवश्य संपूर्ण व्हिडिओ पहा, कशा प्रकारे आपण हे क्रिस्पी चिल्ली पोटॅटो बनवले आहेत। स्नॅक्समध्ये खाण्यासाठी खूप छान आहेत, टेस्टी आहेत, कुरकुरी असे आहेत। त्यासाठी कोणते कोणते साहित्य वापरले आहेत आणि कशा प्रकारे ही रेसिपी संपूर्ण बनवली आहे हे संपूर्ण पहा आणि तुम्ही सुद्धा घरच्या घरी हे बनवा। कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळात बनणारी ही डिश आहे, चायनीज डिश आहे। पुन्हा सांगतोय क्रिस्पी चिल्ली पोटॅटो आपण बनवत आहोत, खूप स्वादिष्ट टेस्टी आहे। तर सर्वात अगोदर संपूर्ण साहित्य जाणून घ्या, काय काय साहित्य घेतले आहेत आणि कशा प्रकारे ही डिश रेसिपी बनवली आहे। क्रिस्पी चिल्ली पोटॅटो म्हणजे कुरकुरीत बटाटे फ्राय बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे ते आहेत बटाटे। इथे पाहू शकता तुम्ही 5 बटाटे घेतले आहेत, त्यांना व्यवस्थित अशा साळा वगैरे काढून आहे ना पाण्यात ठेवलं आहे, जेणेकरून जो बटाट्याचा रंग कलर आहे ना तो तसाच राहील सेम। त्यानंतर इथे 2 शिमला मिरची घेतली आहे, फोपली मिरची, जाडी मिरची तुम्ही काहीही बोलू शकता, कॅप्सिकम 2 घेतले आहेत। 1 कांदा घेतला आहे मोठ्या साईजचा। इथे फ्रेश कोथिंबीर घेतली आहे गार्निशिंगसाठी। इथे मैदा घेतला आहे। इथे कॉर्नफ्लॉवर आहे, अरारोट मक्याचं पीठ सुद्धा बोलू शकता। त्याचबरोबर इथे अद्रक लसूणची पेस्ट आहे। इथे हिरव्या मिरच्या आहेत 4 ते 5, स्पायसी तिखट तुमच्या गरजेनुसार बनवा। इथे बारीक चॉप केलेला लसूण घेतला आहे। इथे टोमॅटो सॉस आहे। इथे ग्रीन चिल्ली सॉस आहे। इथे रेड चिल्ली सॉस आहे। कलरसाठी आपण काश्मीरी लाल मिरचीचा वापर केला आहे। तुम्हाला जर फूड कलर आवडत असेल तर तुम्ही फूड कलर सुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर इथे काळ्या मिरीची पेस्ट घेतली आहे पावडर। त्याचबरोबर इथे डार्क सोया सॉस आहे आणि मीठ आहे। तर मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यात हे ना आज आपण क्रिस्पी चिल्ली पोटॅटो बनवणार आहोत। संपूर्ण साहित्य वगैरे माहिती वगैरे तुम्हाला समजली असेल जे आपण क्रिस्पी चिली पोटॅटो बनवतोय त्यासाठी।
तर कोणते कोणते साहित्य घेतले आहेत ही संपूर्ण माहिती मी दिली आहे. व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. आणि पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत आणि आनंद घ्या डिशचा, रेसिपीचा. तर चला झटपट आहे ना क्रिस्पी चिली पोटॅटो बनवूया. कशी काय प्रोसेस करतोय, काय काय करतोय ना हे संपूर्ण जाणून घ्या माहिती आणि तुम्हीसुद्धा बनवा. पुन्हा सांगतोय कमीत कमी खर्चात बनणारी ही डिश आहे. ऑलमोस्ट एक अर्धा किलो बटाटोमध्ये एक 6 ते 7 माणसं आरामात खाऊ शकतील. आणि घरचे काय पदार्थ सॉस वगैरे तर ऑलरेडी असतातच आपल्याकडे. तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला, डिशला आणि झटपट बनवून दाखवतो कशा प्रकारे काय हे संपूर्ण जाणून घ्या. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तर चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर इथे तुम्ही पाहू शकता नॉनस्टिक कढई घेतली आहे. फ्राय पॅन तुमच्याकडे जे काय असेल ते घ्या. आता आपल्याला आहेत ना बटाटे आहेत ना सर्वात अगोदर बॉईल करायचे आहेत, कट करायचे. पण आपण त्या अगोदर पाणी बॉईल करण्यासाठी ठेवूया. बटाटे आपले कट होईपर्यंत आहे ना पाणी व्यवस्थित असा बॉईल्ड होईल आणि झटपट ही रेसिपी रेडी होईल. तर मी 1 लिटर पाणी घातलं आहे. आता गॅसचा फ्लेम आहे ना चालू करून छान असं पाणी बॉईल करून घेणार आहोत. तर चला पाणी वगैरे गरम करून घेऊया. त्याचबरोबर बटाटे आहेत ना त्यांनासुद्धा कशा प्रकारे कट करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो आपण पाणी बॉईल करण्यासाठी ठेवलं आहे. तर तुम्ही पाहून घेतलं आहे. आता सर्वात अगोदर इथे पाहू शकता आपले बटाटो व्यवस्थित असे त्यांना आहेत ना साळा वगैरे काढून घेतल्यात आणि पाण्यात भिजत ठेवलं होतं जेणेकरून त्याचा जो कलर आहे ना तो उतरणार नाही. त्यासाठी आता काय करायचं आहे, सुरीच्या साहाय्याने ना मदतीने आधी चारी साईडने आहेत ना थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे त्यांना, एक्स्ट्रा जो पार्ट आहे. कारण ज्यावेळेस आपण हे बटाटे व्यवस्थित कटिंग करू ना तेव्हा छान असा त्यांना शेप येईल. तर अशा प्रकारे यांना तुम्हाला याचे 4-4 पीसेस करायचे. जर बटाटा मोठा असेल तर 5 करू शकता. ह्या प्रकारे पाहू शकता तुम्ही स्लाइस करायचे आहेत. त्यानंतर पुन्हा आहेत ना याचे 3-3 पीसेस करा, 3 किंवा 4 ह्या साईजचे तुम्ही पाहू शकता. सुंदर असे पीसेस करून घ्या. तर चला पटापट हे ना हे बटाटे वगैरे कापून घेतो. त्यानंतर इथे पाहू शकता आपली शिमला मिरची आहे, कांदा आहे, हा सुद्धा व्यवस्थित कट करून घेतो. हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. पण सर्वात अगोदर आहे ना बटाट्यांना कट करून घेऊया. तर मित्रांनो आपले जे बटाटो आहेत ना त्यांना व्यवस्थित असं कट करून घेतले आहेत. फिंगर साईज तुम्ही पाहू शकता. आणि पुन्हा कट करून ह्यांना पाण्यातच ठेवलं आहे. आता आपण या स्टेजवर ह्यांना कांदा कापणार आहोत. 1 कांदा घेतला आहे. कांदा कशा प्रकारे कट करायचे ना हे सुद्धा पाहून घ्या. कांद्याचे 2 भाग करा अशा प्रकारे आणि यांना थोडं मोठं मोठं चॉप करा जेणेकरून जेव्हा आपण याचा सॉस बनवू ना, मसाला बनवू ना तेव्हा प्रॉपर असा कांदा शिजेल आणि खाण्यात एक आहे ना क्रंची कुरकुरीपणा येईल. तर ह्या प्रकारे आहे ना कांदासुद्धा तुम्ही कट करून घ्या. 1च कांदा घेतला आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही 2 कांदे घेऊ शकता. ह्या प्रकारे ना कांद्याला कट करायचं आहे. आणि त्याचबरोबर ही शिमला मिरची आहे ही सुद्धा कट करून घेऊया. तर शिमला मिरची आहे ना अशा प्रकारे कट करा. ह्या स्लाइसमध्ये कट करून घ्या आणि तुम्हाला ज्या प्रकारे जमेल उभ्या स्लाइसमध्ये किंवा चौकोनी शेप करू शकता. शिमला मिरचीसुद्धा आहे ना अशी ह्या प्रकारे कट करून घ्या. तर चला झटपट हे ना हे कट करून घेतो आणि आपला पाणीसुद्धा बॉईल झाला आहे. झटपट हे ना आपण हे बटाटे त्यांना उकडून घेऊया. पाहू शकता आपले जे बटाटो आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित असे कट करून घेतले आहेत. तर तुम्ही साईज पुन्हा एकदा दाखवतो. पाहू शकता फिंगर साईज असे कट केले आहेत. आणि त्याचबरोबर इथे कांदा आणि शिमला मिरची ही सुद्धा कट झाली आहे व्यवस्थित.
अशा प्रकारे तुम्ही सुद्धा कट करा. खाण्यात क्रंची क्रिस्पीपणा येतो आणि इथे आपला पाणीसुद्धा बॉईल झाला आहे. आता सर्वात अगोदर मित्रांनो हे जे बटाटो आहेत ना, जे कट केलेले हे घालायचे आहेत आणि फक्त 5च मिनटं आहेत ना बटाट्यांना छान असं बॉईल करायचं आहे. जास्त वेळ करू नका, फक्त 5 मिनटं यांना मस्त असं बॉईल करून घेऊया. आणि हे झाल्यानंतर पुढची प्रोसेस कशी काय ना हे तुमच्यापर्यंत शेअर करतो. थोडंसं मीठ घालूया, जेणेकरून हे ना हे बटाटे जेव्हा बॉईल्ड होतील तेव्हा मिठाचा फ्लेवरसुद्धा याच्यात उतरेल आणि खूप छान टेस्टी असे लागतात. आता 5 मिनटं का सांगतोय, कारण 5 मिनटं बॉईल करून घेतल्यानंतर आपण जेव्हा यांना फ्राय करू, कोटिंग करू ना, त्यावेळेस क्रिस्पी क्रंची असे हे बटाटो होतील आणि खूप छान अशी क्रिस्पी चिल्लीची आपली आहे ना पोटॅटो चिल्ली ती रेडी होईल. तर चला पुन्हा फ्राय पॅनवर झाकण ठेवतो आणि बटाट्यांना आहे ना 5 मिनटं छान असं बॉईल करून घेतो. तर मित्रांनो पाहू शकता आपले जे बटाटो आहेत ना व्यवस्थित असे बॉईल्ड होत आहेत, छान अशी उकळी आली आहे. त्यासाठी आपण आहे ना सुरुवातीलाच गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं, जेणेकरून वेळसुद्धा वाचेल आणि आपले बटाटोसुद्धा छान असे बॉईल्ड होतील. तर मित्रांनो 5च मिनिटांना बॉईल्ड करा. मी पुन्हा सांगतोय, स्टेप बाय स्टेप तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ पहा आणि ह्या प्रकारचे आहे ना क्रिस्पी चिल्ली पोटॅटो बनवा आणि आनंद घ्या. तर चला बटाटे तर ऑलमोस्ट 5 मिनटं झाले आहेत. तर मित्रांनो या स्टेजवर आहे ना अशा प्रकारची एक जाळी घ्या आणि बटाटो आहेत ना याच्यात काढून घ्या आणि याचा पाणी वगैरे आहे ना तो संपूर्ण सोखून घ्या. तर चला बटाटे रेडी झाले आहेत, यांना काढून घेऊया जाळीमध्ये आणि पुढची प्रोसेस करू. पाहू शकता आपले जे बटाटो आहेत ना व्यवस्थित असे बॉइल्ड करून घेतले आहेत. आता जी मेन प्रोसेस आहे ना ती आहे मॅरिनेशन. तर हे बटाटो आहेत ना एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्ही सुद्धा आहे ना अशा प्रकारे करा, खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे. तुम्ही पाहू शकता बटाटे आपले व्यवस्थित असे बॉईल झाले आहेत. आता सर्वात अगोदर 2 चम्मच आहे ना मैदा घालायचा आहे. आता ही कोटिंग महत्त्वाची आहे, कोटिंग आपल्या हिसाबात करा, जसं मी करतोय त्या हिसाबात स्टेप बाय स्टेप. त्यानंतर आहे ना 4 चम्मच आहे ना कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. चम्मच छोटे आहेत, तुम्हाला दाखवतो, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर कलरसाठी आहे ना काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. तुम्ही फूड कलरसुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता आपण बटाटे उकडण्यासाठी सुद्धा मीठ घातलं होतं, आता आपण मॅरिनेशनला सुद्धा घालतोय. आणि जेव्हा आपण सॉस बनवणार आहे ना याचा चिली सॉस पोटॅटोसाठी, क्रिस्पी बटाटे जे बनवतो त्यांच्यासाठी, त्याच्यात सुद्धा घालणार आहोत. त्यासाठी ना मीठ आपल्या चवीनुसार घाला. 1 चम्मच घालणार आहोत काळा मिरी पावडर, याच्याने खूप छान अशी टेस्ट येते, अवश्य तुम्ही वापरा. आता हे संपूर्ण जे बॅटर आहे ना त्याला व्यवस्थित आहे ना हलक्या हातानं टॉस करा. जर तुम्ही असं सुद्धा केलं ना तरी चालेल, कारण आपण बटाटो जे आहेत ना त्यांना बॉइल्ड केलं आहे. जर जास्त प्रमाणात त्यांना आपण जर एक मिक्स केलं ना तर ते तुटण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे एक बाउल घ्या आणि त्याच्यात छान अशी कोटिंग करा. ह्या प्रकारे जास्त बॅटरसुद्धा आपल्याला पातळ करायचं नाही, नाहीतर काही मंडळी ह्या प्रकारे असं करून घ्या. तुम्ही टॉस करा व्यवस्थित. थोडंसं पाणी शिंपडा हलक्या हातानं, जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही, मी पुन्हा सांगतोय. आणि पुन्हा असं टॉस करा. जर तुम्हाला वाटत असेल मक्याचा पीठ किंवा मैदा कमी प्रमाण आहे, पुन्हा घालू शकता. तर चला व्यवस्थित यांना टॉस करून घेतो, एकजीव करून घेतो. आणि हे झाल्यानंतर बटाटे आपल्याला फ्राय करायचे, ती तयारी करून घेऊया. तर मित्रांनो आपले जे बटाटो आहेत ना पाहू शकता मस्त अशी कोटिंग आली आहे, छान असं त्यांना आपण मॅरिनेशन करून घेतलं आहे. आता एक 10 मिनटं आहे ना असंच ठेवूया. आणि इथे पाहू शकता एक कढई घेतली आहे. आता आपण तेल गरम करणार आहोत. तर सर्वात अगोदर तेल घालूया, आपल्या गरजेनुसार तेल घालूया आणि छानरित्या बटाटे आहेत ना क्रिस्पी क्रंची असं फ्राय करून घेऊया. आता जो आपण मक्याचा पीठ घातला आहे ना याच्याने क्रंची होणार आणि मैद्याने छान अशी कोटिंग येईल. तर चला तेलाचं टेम्परेचर आहे ना व्यवस्थित असं गरम करून घेऊया. टेम्परेचर थोडं हाय ठेवायचं आहे, जेणेकरून ते क्रिस्पी कुरकुरी असे फ्राय झाले पाहिजेत. त्यासाठी तर आपल्या गरजेनुसार तेल घातलं आहे. तर चला झटपट तेल गरम करून घेऊया आणि त्यानंतर बटाटो आहेत ना त्यांना फ्राय करून घेऊया. बटाटो फ्राय होत आहेत, या स्टेजवर आहे ना जो आपल्याला
क्रिस्पी चिल्ली पोटॅटो बनवायचे, त्याचं सॉस बनवून घेऊया। तेल हे ना व्यवस्थित आपला गरम झाला आहे। आता हे जे आपले बटाटो आहेत ना, जे मॅरिनेशन करून ठेवले होते ते आपल्याला फ्राय करायचे आहे। तर असं करून एक एक बटाटा आहे ना छान असं फ्राय करा। तर चला पटापट आहेत ना संपूर्ण बटाटे त्यांना फ्राय करून घेऊया। तर तेलाचा जो टेम्परेचर आहे ना मित्रांनो, तो छान असा गरम करून घ्यायचा आहे आणि एक 2 ते 3 मिनिटानंतर आहे ना बटाट्यांना छान असं फ्राय करायचं आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान असे बटाटे आपले फ्राय होत आहेत। तर यांना ना एक 2 मिनटं ते 3 मिनटंच भाजायचं आहे, फ्राय करायचं आहे आणि यांना काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा थंड करायचं आहे। थंड करून आहे ना पुन्हा त्यांना कुरकुरी करायचे आहेत। तुम्ही आवाज पाहू शकता क्रिस्पी असे झाले आहेत। तर चला यांना काढून घेतो एका जाळीमध्ये आणि पुढचा जो लॉट आहे ना तो सुद्धा फ्राय करून घेतो। तर चला बटाटे वगैरे फ्राय करून घेतो आणि त्यानंतर आहे ना त्यांना थंड करून ठेवूया आणि जो सॉस बनवायचा आहे ना आपल्याला तो बनवून घेऊया। तर चला पुढचा लॉट आहे ना त्यांना सुद्धा फ्राय करून घेऊया। झटपट तुमच्यापर्यंत शेअर करतो ही रेसिपी जी आपण क्रिस्पी चिली पोटॅटो बनवतोय ती। तर चला सेकंड लॉट आहे ना तो सुद्धा फ्राय करून घेतो आणि भेटतो एक 5 ते 10 मिनिटानंतर। पाहू शकता आपले जे बटाटो आहेत ना व्यवस्थित असे फ्राय झाले आहेत। आता हे हाफ डन आहेत, फुल डन यांना आपण केलं नाही। पुन्हा यांना एक 10 मिनटं रेस्ट दिल्यानंतर आहे ना पुन्हा यांना आपण फुल डन करणार आहोत, जेणेकरून क्रंचीपणा क्रिस्पीपणा येईल। आता जास्त काय कोटिंग मी केली नाही, जास्त कोटिंग केलं ना का ते कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचाच फ्लेवर येतो, खाण्यात असे चांगले लागत नाही। त्यासाठी हलकी कोटिंग करा आणि व्यवस्थित फ्राय करून घ्या। तर ऑलमोस्ट बटाटे आपले रेडी आहेत। आता याचा सॉस बनवून घेऊया चिली पोटॅटोचा आणि पुढची प्रोसेस करूया। तर मित्रांनी ते फ्राय पॅन घेतले आणि बाजूच्या गॅसवर सुद्धा कढई आपण तेल गरम ठेवलं आहे, कारण सॉस बनतोय ना। त्याचबरोबर हे जे पुन्हा सांगतोय बटाटो आहेत ना यांना आपण क्रंची करणार आहोत, क्रिस्पी क्रंची असं करून घेणार आहोत। तर चला सॉस बनवून घेऊया। सॉस बनवण्यासाठी आपण हाच तेल यूज करतोय। तर आपल्या गरजेनुसार तेल घ्या, क्वांटिटीनुसार, आणि छान अशी ही डिश आहे, अवश्य बनवा। चायनीज डिश आहे पण खाण्यासाठी खूप स्वादिष्ट टेस्टी आहे। तर चला तेल वगैरे घातलं आहे। आता पुन्हा तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही हे असं सुद्धा खाऊ शकता स्नॅक्समध्ये। तुम्ही पाहू शकता खूप छान असे आपले बटाटो रेडी झाले आहेत। तुमच्या मुलांना किंवा मोठ्या माणसांना स्नॅक्समध्ये नाश्त्यामध्ये देऊ शकता। तर चला सर्वात अगोदर हा लसूण आहे ना बारीक चिरला हा घालूया आणि लसूणला आहे ना व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया। आपला लसूण फ्राय होतोय ना, त्याचबरोबर इथे हिरव्या मिरच्या आहेत 3 ते 4, ह्या सुद्धा घालूया। यांना सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेऊया। आता या स्टेजवर घालूया अद्रक आणि लसूणची पेस्ट, त्यात घालूया टोमॅटो केचप सॉस, 1 चम्मच हा सुद्धा घालायचा आहे। त्याचबरोबर मित्रांनो याच्यात घालूया ग्रीन चिल्ली सॉस, 1 चम्मच घालतोय। चायनीज डिश आहे पुन्हा सांगतोय। 1 चम्मच घालूया डार्क सोया सॉस, 1 ते 2 चम्मच घाला। त्याचबरोबर याच्यात घालूया रेड चिल्ली सॉस। संपूर्ण बॅटर आहे ना मित्रांनो व्यवस्थित भाजून घेऊया।
तर आपले जे सॉसेस आहेत ना ते व्यवस्थित असे भाजले गेले आहेत, एकजीव केलं आहे, लसूण मिरची वगैरे. आता या स्टेजवर आहे ना हा कांदा आणि शिमला मिरची आहे हा घालूया. आणि यांना जास्त फ्राय करायचं नाही, थोडंसं कच्चंच ठेवायचं. ज्यावेळेस आपण खाऊ ना तेव्हा तोंडात आहे ना याचा क्रंचीपणा क्रिस्पीपणा आला पाहिजे. तर चला कांदा आणि ही शिमला मिरची ही सुद्धा भाजून घेतो. आणि हे भाजून झाल्यानंतर कशा प्रकारे आपण चिली पोटॅटो बनवतो हे तुमच्यापर्यंत शेअर करतो. तर चला शिमला मिरचीसुद्धा मी घालतोय. तर यांना एकजीव करून घेऊया व्यवस्थित. आता पुन्हा यांना मीठ घालूया आपल्या गरजेनुसार, चवीनुसार, आणि छान यांना भाजून घेऊया. तर चला हे स्टीमवर यांना व्यवस्थित भाजतो एक 2 ते 3 मिनटं पुन्हा. आणि त्याचबरोबर हे जे बटाटो आहेत ना यांना पुन्हा फ्राय करून घेतो. जे का आपण 50% तर बॉइल्ड करून घेतले होते, त्यानंतर एकदा क्रंची असे केले आहेत. आता इथे बाजूच्या गॅसवर तेलसुद्धा गरम आहे. सॉस आपला रेडी होतोय तोपर्यंत हे जे बटाटो आहेत ना यांना क्रंची असं करून घेतो. तर ऑलमोस्ट एक 10 ते 15 मिनटं झाली आहेत मित्रांनो. पाहू शकता आपल्या जे व्हेजीस होते ना कांदा आणि त्यानंतर शिमला मिरची आणि जे काय आपण सॉसेस घातले होते व्यवस्थित असे शिजले गेलेत, फ्राय झाले आहेत. आणि त्याचबरोबर हे जे आपले बटाटो आहेत ना डबल फ्राय केल्यामुळे आहेत ना एकदम कुरकुरी क्रंची असे ते सुद्धा झाले आहेत. तर या स्टेजवर हे बटाटे संपूर्ण घालूया आणि यांना व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया. मसाले टॉस करूया. तुम्ही पाहू शकता क्रिस्पीपणा क्रंचीपणा खूप छान असा क्रिस्पी क्रंचीपणा आला आहे. आता जर तुम्हाला कुरकुरीत हवे असतील ना तर असंच ठेवा, नाहीतर याच्यात थोडंसं पाणी घाला आणि मऊ मुलायम करा. पण क्रिस्पी क्रंची कुरकुरी असे हे खूप छान लागतात. तर एक 2 मिनटं यांना स्टीमवर आपण ठेवणार आहोत झाकून आणि थोडेसे मऊ मुलायम करणार आहोत. तर मित्रांनो अवश्य ही डिश बनवा, खूप सुंदर टेस्टी अशी ही डिश आहे. तर या स्टेजवर आहे ना फ्रेश कोथिंबीर घालूया गार्निशिंगसाठी. तुम्ही याच्यात कांद्याची पातसुद्धा घालू शकता, फुलपात. ती माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकलं नाही. याच्यावर तीलसुद्धा घालू शकता, हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असतील ह्या संपूर्ण गोष्टी तर अवश्य टाका. क्रिस्पी क्रंची असे हे स्पायसी बटाटो बनवले आहेत. चिली बटाटो हे तुम्हीसुद्धा बनवा पोटॅटो आणि आनंद घ्या मित्रांनो. तर रंगत पाहू शकता खूप छान अशी रंगत आली आहे. तर चला एक 2 ते 3 मिनटं ठेवतो वाफेवर आणि एक छोटासा रिव्ह्यू देतो. तर अवश्य मित्रांनो बनवा आणि आनंद घ्या या डिशचा, रेसिपीचा. रंगत पाहू शकता खूप छान अशी रंगत आली आहे. जर तुम्हाला पनीर चिल्लीची व्हिडिओ पाहायची असेल तर अवश्य कमेंटमध्ये सांगा, ते सुद्धा बनवून दाखवेन. तर आनंद घ्या आणि तुम्हीसुद्धा हे बनवा. मित्रांनो आजची डिश आपली रेडी झाली आहे. जे आपण स्पायसी चिल्ली पोटॅटो बनवले आहेत ती एक चायनीज डिश होती ही. तर संपूर्ण रेसिपी तुम्ही पाहिली असाल, इन्ग्रेडियंट संपूर्ण समजले असाल तर मित्रांनो अवश्य ही डिश रेसिपी बनवा आणि आनंद घ्या. पाहू शकता खूप सुंदर अशी दिसते, खूप छान असा रंग आला आहे. जे आपण स्पायसी चिल्ली पोटॅटो बनवले आहेत ते. तर मित्रांनो भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपली डिश आजची रेडी आहे. जे आपण क्रिस्पी चिल्ली पोटॅटो बनवले आहेत, कुरकुरीत क्रंची असे ते रेडी झाले आहेत. तुम्ही पाहू शकता बटाटो खूप सुंदर असा शिजला गेला आहे. त्याचबरोबर शिमला मिरची आहे, कांदा आहे, सॉसेस वगैरे व्यवस्थित घालून ही डिश आपण बनवली आहे. ही एक चायनीज डिश आहे पण खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी आहे. तर अवश्य तुम्ही बनवा. तर चला एक छोटासा रिव्ह्यू देतो. एक आपण बटाटा घेऊया. पाहू शकता बटाटा खूप छान सुंदर असा शिजला गेला आहे. कोटिंग रंग खूप सुंदर आहे. तर एक बाईट आपण बटाट्याची घेणार आहोत. खूप सुंदर स्पायसी अशी ही डिश आहे. अवश्य तुम्ही बनवा आणि आनंद घ्या. शिमला मिरची, कांदा, जे सॉसेस घातले होते ना ते खूप सुंदर असे मेल्ट झालेत, शिजले गेले आहेत. पुन्हा एक बटाटा आपण घेऊया, ट्राय करूया. पाहू शकता कंडिशन. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ह्या प्रकारची रेसिपी डिश बनवा आणि आनंद घ्या तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रमंडळीसोबत.
मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये जे आपण क्रिस्पी चिल्ली पोटॅटो बनवले आहेत, एक चायनीज डिश आहे, पण खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही डिश आहे. ही डिश तुमच्यापर्यंत मी बनवून दाखवली आहे, तुमच्यापर्यंत शेअर केली आहे. तर ही डिश मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर आवडली असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करा आणि कमेंटद्वारे आहेत ना छान छान अशा प्रतिक्रिया द्या. तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. नमस्कार आणि